आपण आज ह्या स्थळाकडे आलेलो आहे. ते महाराजांनी एकूण 18 दिवस उपोषण केलेलं आहे. जेव्हा गाथा महाराजांचा बुडवला गेला आणि जनवाद टाळण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी उपोषण केलं आणि नंतर 13व्या दिवसानंतर त्यांना स्वतः भगवंताने बाळवेषेत येऊन दर्शन दिले आणि त्यांचा जो गाथा आहे तो परत आहे तसा त्यांना आणून दिला. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे स्थान आहे फार पवित्र असं स्थान आहे. तर आपण या स्थानाला भेट दिली पाहिजे आणि ज्या स्थळी महाराजांनी गाथावरती आला आणि तिथे बसून महाराजांनी अनुष्ठान केलं ती ही जागा आहे. आणि हा वृक्षाखाली महाराज इथे बसले होते. तो हा वृक्ष अशी निसर्गरम्य जागा आहे आणि हा वृक्ष आहे. या वृक्षाच्या खालीच महाराज इथे अनुष्ठानाला बसले होते. आणि आता समोर पण बघा इंद्रायणीच्या पलीकडे हरिपाठ चालू आहे. ते तुम्हाला ऐकायला येत असेल आणि भाविकजन इथे येतात आणि हाच इंद्रायणीचा डोहा आहे. तिथे आपल्याला गाथा प्रत्यक्ष भगवंताने आणून दिला. म्हणून काय चौवेदाचे केले विवरण अर्थही गहन ठरवणे असा जो पंचम वेद त्याला असं म्हणतो. कारण असं म्हणतात की 4,500 अभंग गाथेमध्ये आहे. म्हणजे पहिले 1,000 अभंग ते ऋग्वेदाचे आहेत. म्हणजे प्रत्येकाचा वेदाचा म्हणजे 1,000 अभंग त्यांनी वेदावर लिहिलेले आहेत. आणि म्हणून तर ज्ञानोबा आहे असं म्हणतात की तुका श्रेष्ठ प्रिय आमात होत जो का अवतार नामयाचा. बघा मनुष्याने दररोज एक जरी अभंग वाचला महाराजांचा आणि त्याप्रमाणे आपण आचरण केलं तर आपला नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी.